अभिनेता शाहरुख खानच्या घराची रेकी 14 जानेवारीचा रात्रीचा व्हिडिओ समोर। शिडीचा वापर करून एक व्यक्ती घरात डोकावत असल्याचा सीसीटीव्ही समोर। रुग्णालयात पोहोचताच सैफ अली खाननं स्वतःची ओळख सांगितली। मैं सैफ अली खान हूं, जल्दी स्ट्रेचर लाव, असं सैफ म्हणाला। रिक्षा चालकाची माहिती। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी अद्यापही फरार। हल्लेखोर इमारतीमध्ये जातानाचा नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू। पोलिसांकडून सैफच्या घरी काम करणाऱ्या नोकर आणि कर्मचाऱ्यांची 5 तास चौकशी। नांदेडचं पालकमंत्रीपद मुंडे बंधू भगिनींपैकी एकाला देण्याची चर्चा। मुंडे बंधू भगिनीला नांदेडचे पालकमंत्रीपद देण्यास सकल मराठा समाजाचा विरोध। साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील विडणीमध्ये मृतदेह आढळला। ऊसाच्या शेतामध्ये छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह आढळला। काळी बाहुलीही सापडल्यानं अघोरी कृत्य करून हत्या केल्याची चर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार। 20 ते 24 जानेवारी दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं आयोजन। पालकमंत्र्यांची लवकरच घोषणा होणार। पालकमंत्री पदाची चर्चा अंतिम टप्प्यात। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मनु भाकर, डी गुकेशसह 4 जणांचा खेलरत्न पुरस्कारानं सन्मान, तर स्वप्नील कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान। क्रिकेटर रिंकू सिंगचा खासदार प्रिया सरोज यांच्याशी साखरपुडा ठरल्याच्या चर्चा। खासदार प्रिया सरोज यांच्या वडिलांकडून मात्र बातमीचं खंडन। प्रिया सरोज या उत्तर प्रदेशातील मछली शहर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार।